Okay, so let us start with a new chapter today. This is our first lecture. So I am going to just introduce you to some of the basic concepts in maths. हां, खूप लोकांचं मॅथ्स कोणाचंच रादर मॅथ्स नव्हतं का 11-12. सो ज्यांना होतं त्यांना थोडासा इश्यू येऊ शकतो. सो बिकॉज ऑफ दॅट मी बेसिक्सपासून सुरू करते. ऑल राईट. So आता when we talk about, as I was telling you about linear equations, आता आपण लिनियर का म्हणतो, कारण एक्सचा जो एक्सपोनंट आहे तो 1 आहे. whenever it is not given it is 1. हां, सो ह्याला आपण लिनियर इक्वेशन म्हणतो आहोत. आणि व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस, की LHS म्हणजे ही आहे आपली लेफ्ट हँड साईड, ही आहे आपली राईट हँड साईड. ओके, आता मला सांगा कधी LHS इज इक्वल टू RHS होईल आपल्या केसमध्ये, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय असली की तुम्हाला राईट हँड साईडला -8 मिळेल. हां, तर ते कसं काढायचं? व्हॉट डू वी सॉल्व द इक्वेशन. जेव्हा आपण इक्वेशन सॉल्व करतो जनरली लेफ्ट हँड साईडला व्हेरिएबल ठेवायचं आणि यू हॅव टू शिफ्ट ऑल द नंबर्स टू द राईट हँड साईड. हां, आता इथे जर तुम्ही बघितलं हा 4 फक्त आपल्याला शिफ्ट करायचा आहे इकडे. सो वेन एव्हर यू शिफ्ट फ्रॉम लेफ्ट हँड साईड टू राईट हँड साईड त्याचं साईनचं काय होणार आहे, साईन इज गोइंग टू चेंज. सो इथे त्याची +4 साईन होती. सो आणि बेसिकली हा जो राईट हँड साईडचा जो आहे -8 इट विल रिमेन हिअर ॲज इट इज. ओके, अँड वी आर गोइंग टू शिफ्ट 4. सो त्याची साईन बदलणार आहे. सो व्हॅल्यू विल बी -12. करेक्ट. आता एक्सची व्हॅल्यू -12 जर तुम्ही ह्या ओरिजिनल इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं तर एक्सची आपल्याला आली आहे -12. सो हाऊ मच इज -12 आणि +4? सो दॅट मीन्स नाव LHS इज इक्वल टू RHS. हां, ह्याला म्हणायचं आपण सिम्पल लिनियर इक्वेशन. ओके, आता देर वॉज वन मोर कॉन्सेप्ट कॉल्ड एज क्वाड्रॅटिक इक्वेशन. आठवत आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन? हे सगळं 10th स्टँडर्डचं आहे. सो हे 11-12चं नाही आहे, दिस इज 10th स्टँडर्ड. ओके, लेट मी गिव्ह यू एन एक्झाम्पल ऑफ दिस. x² + 2x + 4 इज इक्वल टू 0. ह्याला आपण म्हणतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. का? कोणाला माहिती आहे? करेक्ट. सो वेन द डिग्री ऑफ दिस एक्स व्हेरिएबल इज 2 त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. ह्याचा अर्थ काय, एक्सला 2 व्हॅल्यूज आहेत. हां, जसं लिनियर इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू एकच आपण फाइंड आउट केली, दॅट वॉज -12. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. सो द एक्स इज गोइंग टू हॅव 2 व्हॅल्यूज. आता तुम्हाला आठवत आहे का स्प्लिटिंग द मिडल टर्म नावाची कॉन्सेप्ट होती क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण जेव्हा सॉल्व करायचो. म्हणजे काय, सपोज लेट अस कंपेअर धिस इक्वेशन विथ द ओरिजिनल इक्वेशन. ax² + bx + c इज इक्वल टू 0. आता मी हे इक्वेशन ह्या इक्वेशन बरोबर कंपेअर केलं तर मला सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a? 1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b? 2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ c? ओके, सो आता दोन मेथड्सनी यू कॅन सॉल्व दिस इक्वेशन. पहिली मेथड कुठली आहे, स्प्लिटिंग द मिडल टर्म. आता म्हणजे ह्याचा अर्थ काय, आता इफ यू सी हिअर 4 चे फॅक्टर्स आपण कसे पाडू शकतो, मल्टिप्लाय करून. म्हणजे कसं 2 × 2 होऊ शकतं. हां, किंवा +4 आणि -2 होऊ शकेल का इन दिस केस? +4 आणि -2 जर केलं तर आपल्याला इथला आन्सर काय येणार बघा. आपण काय करतोय, c ची जी व्हॅल्यू आहे 4 दॅट वी हॅव टू फाइंड आउट द काय म्हणूया. सो समजा आता 4 कॅन बी रिटन ॲज 2 × 2. 4 ऑल्सो कॅन बी रिटन ॲज -2 × -2. म्हणजे 4चे हे काय झाले, फॅक्टर्स. सो 4चे आपल्याला असे फॅक्टर्स पाडायचे की आपल्याला मिडल टर्म +2 मिळेल. असं शक्य आहे का इन दिस केस? नाही, शक्य नाही आहे. ओके, का शक्य नाही आहे? कारण आपल्याला इथे मिडल नंबर इज अ पॉझिटिव्ह नंबर. सो आपण काय करणार, देर इज अ वन मोर मेथड टू सॉल्व दिस. त्याला म्हणायचं सॉल्विंग विथ द हेल्प ऑफ
डिस्क्रिमिनंट. आता तुम्हाला जर हे आठवत असेल, मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आठवत आहे सगळ्यांना हे? सो आता अप्लाय करा बरं. -2 प्लस ऑर मायनस 4 मायनस 16 अपॉन 2 असं आन्सर येईल याचं. करेक्ट? आठवत आहे हे? कसं केलं हे? नाही कळलं? सांगते. आता इफ आपण काय केलं, फर्स्ट आपण कम्पेअर केलं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन विथ द ओरिजिनल क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला तेव्हा काय काय व्हॅल्यूज मिळाल्या? ए ची व्हॅल्यू 1 मिळाली, बी ची 2 आणि सी ची 4. ओके. आता हा आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला आहे, मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हां, सो आता मायनस बी म्हणजे इथे काय आलं, -2 कारण बी ची व्हॅल्यू 2 आहे. -2 प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय येणार, 2चा स्क्वेअर दॅट इज 4. सो 4 मायनस 4, ए ची व्हॅल्यू काय आहे 1, सी ची व्हॅल्यू काय आहे 4. सो 4 इंटू 4 इज 16. सो -16. हां, सो फायनल मी याचा आन्सर जर लिहायचं झालं तर आय विल शो इट टू यू हिअर. -2 प्लस ऑर मायनस रूट ऑफ -12 अपॉन 2. हे कळलं? दिस इज गोइंग टू बी द आन्सर. सो हे आपण कुठल्या मेथडनी केलं? सेकंड मेथड, दॅट इज फॉर्म्युला मेथड और मेथड ऑफ डिस्क्रिमिनंट. कळलं? सो इन दिस वे वी ट्राय टू फाइंड आउट द रूट्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो त्याला दोन मेथड्स आहेत. एक मी तुम्हाला सांगितलं बाय स्प्लिटिंग द मिडल टर्म. आता बाय स्प्लिटिंग द मिडल टर्मचं मी एक एक्झाम्पल घेते. हा, दिस इज ऑल द बेसिक थिंग्स विच आय एम डिस्कसिंग राईट नाव. हां, हे सगळा बेस आहे तुम्हाला एकदा आठवण करून द्यायला की आपण हे सगळं केलं होतं इन 10th स्टँडर्ड. करेक्ट? ऑनलाईन स्टुडंट्स, आय होप यू हॅव अंडरस्टूड. इफ यू हॅव एनी डाऊट प्लीज फील फ्री टू आस्क. आपण एक एक्झाम्पल घेऊ. ओके, आता let us check what is the value of a for this particular equation. a ची व्हॅल्यू काय येणार 1, b ची व्हॅल्यू काय येणार 6 आणि c will be. सो बाय स्प्लिटिंग द मिडल टर्म, सो आता आपल्याला 9चे असे फॅक्टर्स पाडायचे की आपल्याला मिडल टर्म +6 मिळेल. हां, सो 9 कसं आपण फॅक्टर्स काय आहेत 9चे +3 आणि +3. सो हे आपण कसं करणार, स्प्लिट द मिडल टर्म म्हणजे 3x + 3x + 9 इज इक्वल टू 0. ओके. सो आता इफ यू सी ओव्हर हिअर, या दोन्हीची जर ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळणार आहे. सो कळलं स्प्लिटिंग द मिडल टर्म म्हणजे काय. आता नाव व्हॉट यू विल डू, यू विल फाइंड आउट द कॉमन फॅक्टर बिटवीन दीज टू. सो x² + 3x मध्ये कॉमन कोण आहे x. सो इंटू ब्रॅकेट काय येणार x + 3. मग आता मी ह्या दोन्हीचं मधनं फाइंड आउट करणार व्हॉट इज कॉमन. सो दॅट इज गोइंग टू बी 3. सो दिस विल बी x + 3. सो बेसिकली आता बाय दिस मेथड आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळाल्या. कुठल्या 2 व्हॅल्यूज कोणी सांगेल. x इज इक्वल टू -3, -3. So these are called as the roots of this quadratic equation. आठवलं? आता what you will do is just write down, give the heading as equations, आणि write down about a linear equation. टेक्स्टबुक आहे सगळ्यांकडे आज, मॅथ्स नाही आहे. ओके, सो मी हे दाखवते इकडे टेक्स्टबुक. ओके, आता बघा
इकडे जर तुम्ही बघितलं ICAI ची साईट आहे ICAI.org. तुम्हाला इकडनं टेक्स्टबुक ॲक्सेस करता येतो. ओके, सो यू गो टू द स्टुडंट्स BOS नॉलेज पोर्टल, then click on this. So तुम्हाला इथे स्टडी मटेरियल न्यू स्कीम असं दिसेल. क्लिक ऑन दॅट. फाउंडेशन कोर्स इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, क्लिक ऑन द बुक. आणि आता आता तुम्हाला माहितीच आहे की मॅथ्स इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. What are those parts? First is business mathematics, second is logical reasoning, and third is statistics. So business mathematics is for how many marks? 40 marks. Logical reasoning for 20 marks and statistics for 40 marks. Okay, so ह्याच्यातलं मी तुम्हाला फर्स्ट डेला जेव्हा सांगितलं होतं की लॉजिकल रिझनिंग हा इझी पार्ट आहे आणि तो नीट समजून घेऊन त्याची इनफ प्रॅक्टिस केली की 20 मार्क्स आर व्हेरी इझी टू स्कोअर. आणि ते एकदा मिळाले की मग बाकीच्या ह्याच्यात तुम्हाला मिळवता येतात. इट इज नॉट दॅट डिफिकल्ट. सो फर्स्ट आय एम गोइंग टू स्टार्ट विथ बिझनेस मॅथमॅटिक्स. त्याच्यातला चॅप्टर 2 इक्वेशन्स. इक्वेशन्सनी का स्टार्ट करतो आपण? कारण आत्तापर्यंत सगळ्यांनी 10th पर्यंत इक्वेशन्स अँड एव्हरीथिंग इज डन. ओके, सो बेसिक्स तिथपासून आपण सुरू करणार आहोत. सो आय एम गोइंग टू स्टार्ट विथ द चॅप्टर इक्वेशन्स. आता इक्वेशन्सवर तुम्ही क्लिक केलं. So you can see the textbook over here. So in this part आता तुम्ही जर बघितलं, ओके, आता इक्वेशन. सो बेसिकली आत्तापर्यंत मी जे तुम्हाला कॉन्सेप्ट सांगितली दॅट वॉज अबाउट सिम्पल इक्वेशन्स, लिनियर इक्वेशन्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन. पण आपण ॲक्च्युअल काय काय स्टडी करणार आहोत इन दिस पर्टिक्युलर चॅप्टर? सिम्पल इक्वेशन पार्ट, मग सायमल्टेनियस इक्वेशन्स इन 2 अननोन, म्हणजे 2 अननोन व्हेरिएबल्स. ओके, आणि द मेथड्स ऑफ सोल्युशन आर क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड, एलिमिनेशन मेथड. आणि द सेकंड पार्ट इज मेथड्स ऑफ सॉल्विंग 3 लिनियर इक्वेशन्स विथ 3 व्हेरिएबल्स. ओके, अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या अंडर किंवा अंडर बोथ धीज टाइप्स कम्स नेचर ऑफ रूट्स. तुम्हाला जर आठवत असेल, कॅन एनीबडी टेल मी व्हॉट आर रियल नंबर्स? कुणाला आठवत आहे रियल नंबर्स? ओके, आपण अगदी बेसपासून स्टार्ट करू. व्हॉट आर नॅचरल नंबर्स? नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम, किती जण 1 म्हणतात? हात वर करा. करेक्ट. नॅचरल नंबर्स आर काउंटिंग नंबर्स. दे स्टार्ट फ्रॉम 1 अप टू इन्फिनिटी. सेकंड टाइप ऑफ नंबर्स म्हणजे कुठले? होल नंबर्स. होल नंबर स्टार्ट विथ होल आणि 0 असं लक्षात ठेवायचं. इट बिकम्स इझियर टू रिमेंबर. चुकत नाही. मग देन कम्स इंटीजर्स. इंटीजर्स म्हणजे काय? नेगेटिव्ह नंबर्स, 0 आणि पॉझिटिव्ह नंबर्स. ओके, नेक्स्ट पार्ट इज रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स म्हणजे काय? नाही, रॅशनल नंबर्स म्हणजे तुम्ही जर बघितलं, so if you see -3/4, can we say it's a rational number? So basically rational numbers are fractions where both numerator and denominator can be integers. So मायनसही असू शकतं, प्लसही असू शकतो. सो दीज आर नथिंग बट रॅशनल नंबर्स. किंवा 3/-2 म्हटलं तर दिस इज ऑल्सो अ रॅशनल नंबर. अंडरस्टूड? आता नेक्स्ट पार्ट. सो हे झाले सगळे. सो बेसिकली मी विचारलं व्हॉट आर रियल नंबर्स. सो रियल नंबर्स विल कंप्राइज ऑफ ऑल दीज नंबर्स, येस ऑर नो? सो आपण जेव्हा आय थिंक 10th स्टँडर्डमध्ये रूट्स ऑफ द इक्वेशन जेव्हा आपण स्टडी केले होते तेव्हा तुम्हाला आठवत असेल रॅशनल रूट्स, रियल रूट्स, इररॅशनल रूट्स, अशा सगळ्या कॉन्सेप्ट झाल्या होत्या. आठवत आहे? इंग्लिश मीडियम कोणाकोणाचं होतं? म्हणजे कळतंय मी काय म्हणतीये ते, राईट? सो
सो आता लेट्स से फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे इक्वेशन दिलंय, दिसतंय तुम्हाला सगळ्यांना, x+2/3 + x+3/2 इज इक्वल टू 3. आणि त्यांनी काय सांगितलंय, इट होल्ड्स ट्रू ओनली फॉर x इज इक्वल टू 1. आता इट होल्ड्स ट्रू म्हणजे काय, x इज इक्वल टू 1 इज वन ऑफ द फॅक्टर्स ऑफ दिस इक्वेशन. वन ऑफ द फॅक्टर्स नाही, इथे लिनियरच इक्वेशन आहे. सो व्हॅल्यू ऑफ x हॅज टू बी 1. आणि ती जर 1 असेल तर LHS शुड बी इक्वल टू RHS. हां, सो आता इथे तुम्ही जस्ट सबस्टिट्यूट करून जर आपण बघितलं, एक्सची व्हॅल्यू 1 घेतली, ओके, तर 1 + 2/3 म्हणजे किती येणार, 3/3, दॅट इज 1. इथे 1 + 3/2, 4/2, दॅट इज 2. सो व्हॉट इज 1 + 2, 3. सो इज LHS इक्वल टू RHS? दॅट मीन्स x इज इक्वल टू 1 इज द रूट ऑफ दिस इक्वेशन. हां, सो कुठलीही व्हॅल्यू जेव्हा आपण सबस्टिट्यूट करतो एक्सची आणि जेव्हा LHS इक्वल टू RHS मिळतं, तेव्हा आपण म्हणतो इट इज द रूट ऑफ द इक्वेशन. आलं, समजलं? आता त्यांनी इथे काही प्रकारचे एक्झाम्पल्स घेतलेत. फर्स्ट एक्झाम्पल, ॲज यू कॅन सी, इट्स अ लिनियर इक्वेशन, कारण एक्सपोनंट ऑफ x इज 1. सेकंड इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, कारण एक्सपोनंट ऑफ x इज 2. आणि थर्ड इज अ क्यूबिक इक्वेशन. क्यूबिक का, कारण एक्सपोनंट इज. सो बेसिकली जेव्हा क्यूबिक इक्वेशन असतं, किती रूट्स असणार, 3 रूट्स. क्वाड्रॅटिकला 2 रूट्स, लिनियरला 1 रूट. ओके, आणि लास्ट पार्ट विच दे हॅव शोन हिअर इज सायमल्टेनियस इक्वेशन्स. ओके, सो x + 2y इज इक्वल टू 1, 2x + 3y इक्वल टू 2. हां, आता आपण हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करून बघायचं. ओके, आता तुम्ही म्हणाल की मॅम आम्हाला वेळच नसणार आहे त्या पेपरमध्ये टू ॲक्च्युअली डू एव्हरीथिंग. ओके, सो कॅल्क्युलेट अ ट्रिक. आता हे लक्षात ठेवा की इक्वेशन्स सारख्या चॅप्टरमध्ये यू कॅन डिरेक्टली सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज, आणि जर तुम्हाला LHS इक्वल टू RHS मिळालं तर तुम्हाला तुमचा आन्सर मिळतो. करेक्ट? सो हे तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. बट आता जर तुम्हाला काढायची झाली व्हॅल्यू, ओके, लेट्स से फॉर एक्झाम्पल आपण एक इक्वेशन सॉल्व्ह करूया. इक्वेशन x + 2y इज इक्वल टू 1. आणि नेक्स्ट वॉज 2x + 3y इक्वल टू 2. ओके, आता तुम्ही इक्वेशन्स असं हेडिंग दिलं. आता व्हॉट यू नीड टू डू इज जस्ट राईट दिस डाऊन. हे जे एक्झाम्पल्स दिलेत ना, फक्त एक्झाम्पल्स लिहा, आणि एक्झाम्पल लिहून इट्स अ लिनियर इक्वेशन. मग 3x² + 5 + x + 6 इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जस्ट राईट दिस डाऊन. जस्ट राईट डाऊन these examples, 4 examples. Online students, I hope everything is clear to you. If you have any doubts, please ask. सो लिनियर इक्वेशनच्या पुढे ब्रॅकेटमध्ये तुम्ही लिहू शकता डिग्री इज इक्वल टू 1. क्वाड्रॅटिकमध्ये लिहा डिग्री इक्वल टू 2. क्यूबिकमध्ये लिहा डिग्री इक्वल टू 3.
जस्ट अ मिनिट, हे सगळे लिनियर इक्वेशन्स आहेत का? ओके, लिहिलं? यू कॅन प्लीज राईट डाऊन दिस एक्झाम्पल ऑल्सो, मग आपण एक्सरसाइजेस सॉल्व करूया. ओके, सो सिम्पल इक्वेशनची त्यांनी एक डेफिनेशन दिली आहे. अ सिम्पल इक्वेशन इन वन अननोन एक्स इज इन द फॉर्म ऑफ ax प्लस बी इक्वल टू 0, वेअर एक्सचा एक्सपोनंटची किंवा डिग्रीची व्हॅल्यू आहे 1. हां, सो आता इथे जर बघितलं 4x अपॉन 3 मायनस 1 इज इक्वल टू 14 अपॉन 15x प्लस 19/5. सो ऑलवेज रिमेंबर, व्हेरिएबल लेफ्ट हँड साईडला ठेवायचं, शिफ्ट ऑल द नंबर्स टू द राईट हँड साईड अँड सॉल्व. By transposing the variables in one sides and the constants on the other. So त्यांनी लेफ्ट हँड साईडला व्हेरिएबल्स घेतले, राईट हँड साईडला कॉन्स्टंट्स घेतले आणि सॉल्व केलं. आता हे आपण एक एक्झाम्पल सॉल्व करूया. आय जस्ट एक्सप्लेन यू. झालं सगळ्यांचं लिहून? ओके, एक्झाम्पल पण लिहून घेतलं ह्याचं, मला सांगायचं. हां, ओके, जस्ट बिफोर दिस वी विल सॉल्व दिस एक्झाम्पल. ओके, सांगा मला काय होतं? 4x अपॉन 3 सो आता आपण काय केलं? वी हॅव टेकन द व्हेरिएबल्स टू द लेफ्ट हँड साईड. सो याची साईन चेंज होणार. दॅट विल बी 19 अपॉन 5 प्लस 1. आता मला सांगा, LCM घेणार ना आपण लेफ्ट हँड साईडला. व्हॉट विल बी द LCM ऑफ 3 आणि 15? कसा काढतो LCM? मल्टिप्लाय दीज टू, कारण हे दोन्ही एकमेकांचे मल्टिपल्स नाही आहेत. ओके, सो 15 इज द LCM. सो 15 LCM जर घेतला तर इथे आपण काय कशाने मल्टिप्लाय करणार? हां, सॉरी, ऑल राईट. सो बेसिकली 15च LCM राहणार. का? कारण 3चा मल्टिपल 15 आहे. हां, सो 15 ओनली इज गोइंग टू बी द LCM. सो आपण काय करणार? फक्त फर्स्ट नंबर चेंज करून घेणार. सो वर खाली आपण 5नी मल्टिप्लाय केलं. हाऊ मच इज 5 इंटू 4? आणि मायनस 14x. सो दिस इज इक्वल टू 19 प्लस 5 इज हाऊ मच? कारण आपण इकडे वर खाली 5नी मल्टिप्लाय करणार, करेक्ट? बिकॉज 5 इज द LCM. बरोबर, 24. 19 प्लस 5. ओके, सो आता मला सांगा 20x मायनस 14x म्हणजे किती झाले? 6x, सॉरी 16x नाही, हे 14 आहे. 6x, माझं सुंदर अक्षर आहे की नाही? सो दिस इज 24 अपॉन 5. सो आता क्रॉस मल्टिप्लाय करायचं. ओके, सो 5 इंटू 6x is equal to 24 into 15. So x ची व्हॅल्यू काय येणार? Okay, I'll show it to you here. So if you see, 6x will be equal to 24 into 15 upon 5. So x ची व्हॅल्यू will be 24 into 15 upon 6 into 5. 12 वाला आंसर. ओके, सो x ची व्हॅल्यू आली 12. हे कळलं सगळ्यांना? सॉल्व कसं केलं कळलं? ओके, प्लीज राईट इट डाऊन अलॉंग विथ स्टेप्स.
कळलं नाही तर मला तिथल्या तिथे विचारायचं. हां, मी आधीच सांगितलेलं आहे, कारण तुम्ही तिथल्या तिथे विचारलं की क्लिअर होऊन जाणार कन्सेप्ट. ओके. इथे आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं ह्या स्टेपला. ओके, आय जस्ट राईट डाऊन हिअर. आधी आपण कॉन्सेप्ट शिकणार आहोत आणि मग वी विल गो टू कॅल्क्युलेटर ट्रिक्स. डोंट वरी, मी कॅल्क्युलेटर ट्रिक्स शिकवणार आहे. ओके. मला एका स्टुडंटचं नाव आता माहिती आहे, हितेशचं नाव माहिती आहे. बाकी यू विल हॅव टू टेल मी युअर नेम्स स्टार्टिंग फ्रॉम यू. वैभवी, भावना, किमया, नेक्स्ट प्रज्ञा, प्रिया, अपूर्वा, शिबिन. ओके. दीप्ती, समृद्धी, काय ऊर्जा, राणी. ओके, आय विल कॉल यू राणी. आय लाईक राणी युअर नेम. ओके. तुझं परब. ओके, ऑल राईट. आय ट्राय टू रिमेंबर द नेम्स. हळूहळू हळूहळू येईल. कुठला 5? हां, क्रॉस मल्टिप्लाय करावं. हां, मग तिथेच ठेवला तरी चालेल. मी जस्ट कन्सेप्ट शिकवली की बाबा आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो आणि मग एक्सचं व्हेरिएबल फाइंड आउट करतो, म्हणून तिथेच ठेवायचं आहे. कारण आपण इथे पण तुझं बघितलं असतं, इथेच ठेवलं आहे. ओके. मी फक्त ती कॉन्सेप्ट सांगितली की जेव्हा असे नंबर्स येतील तेव्हा आपण जनरली काय करतो, क्रॉस मल्टिप्लाय, आणि मग एक्स लेफ्ट हँड साईडला ठेवून बाकी नंबर्स ऑन द राईट हँड साईड. येस, यू कॅन डू दॅट. आणि मी एकदम मध्येच पास्ट वगैरे जात असेल तर मला सांगा. हां, कारण शिकवण्याच्या ह्याच्यात कधी कधी असं होऊ शकतं की आय विल जस्ट गो अहेड. तर लेट मी नो, आय विल स्लो डाऊन. कळलं? सो नाव लेट अस मूव्ह टू. ओके, झालं का सगळ्यांचं लिहून? झालं ना? सो नाव लेट अस स्टार्ट विथ एक्सरसाइज ए. आता हे लिनियर इक्वेशन्सवरच बेस्ड एक्सरसाइज आहे. सो आता कसं सॉल्व्ह करायचं हे मी एक्सप्लेन केलं. आता इफ यू सी ओव्हर हिअर, -7x + 1 इज इक्वल टू 5 - 3x. You have to find out the answer. The easiest method to do this is what? Substitute the value of x. So समजा आपण 2 consider केलं. So -7 × 2 -14. -14 + 1 is -13. So left hand side ला आपल्याला -13 आलं. आता let us check on the right hand side. 5 - 6. So it's -1. So is it satisfying the equation value of x? नाही. का नाही? कारण LHS is not equal to RHS. Okay, so move to the next one. -1. आता -7 × -1 is +7. +7 + 1 is 8. 8 on the left hand side. आणि right hand side ला 5 - 3 × -1. -3 × -1 would be +3. 5 + 3. LHS is equal to RHS. So which is the correct answer? कळलं? So take B. So you can just write down the answers and wherever required we will solve it. Okay. Next चा आन्सर तुम्ही असं फाइंड आउट करून सांगा बरं मला. LHS = RHS कधी येतं? (20) is the correct answer. 24/4 is 6. 20 - 5/3 म्हणजे 15/3 is 5. So 6 + 5 11.
ए इज द करेक्ट ऑप्शन. इझी, सोपं आहे ना. चला, लेट अस मूव टू द नेक्स्ट वन, द थर्ड वन. पिक अप द करेक्ट व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर एक्स. आता हे जे तुम्हाला दिसतं इथे 1 इंटीजर 1/3, what is it called as mixed fraction. सो 1 इंटीजर 1/3 आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कसं कन्वर्ट करता येईल. करेक्ट. सो दॅट विल बी 4/3. समजतंय. 1 इंटीजर 1/3 दाखवू. सो इथे तुम्ही जर बघितलं 1 इंटीजर 1/3 आपण कसं कन्वर्ट करतो. 3 मल्टिप्लाइड बाय दिस 1 प्लस द न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर तसाच राहतो. सो दिस इज गोइंग टू बी 4/3. ओके. सो यू हैव टू पिक अप द करेक्ट व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर x/30 इज इक्वल टू 2/45. करा बरं. आला आन्सर. I'll show you the answer also. आता फर्स्ट सम मी तुम्हाला काय शिकवलं बाय द मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. पण इथे ॲक्च्युअल त्यांनी सॉल्व्ह करून पण दाखवलंय. सो आय एम जस्ट गोइंग टू शो यू बोथ द मेथड्स असं मी सांगितलं, कारण दॅट बिकम्स इझियर फॉर अस टू सॉल्व्ह देम. आता जनरली इझिएस्ट वे इज पुटिंग अप द ऑप्शन्स, कारण आपल्याला वेळ तेवढाच असतो. ओके. सो यू हॅव टू सॉल्व्ह फास्ट. त्याच्यामुळे फास्ट कॅल्क्युलेशनसाठी हे असंच करता येईल. हां. सो इफ यू पे अटेन्शन ओव्हर युअर, कॅल्क्युलेट कसं करणार आपण एक्सची व्हॅल्यू. 30 मल्टिप्लाइड बाय 2/45. म्हणजे येणार 60/45. बरोबर. आणि वर खाली मी समजा 15नी डिव्हाइड केलं तर द आन्सर विल बी 4/3. आणि 4/3 कॅन बी रिटन ॲज 1 इंटीजर 1/3. हे माहिती आहे सगळ्यांना. जर इम्प्रॉपर फ्रॅक्शन 4/3 आलं तर मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये आपण कसं लिहितो तरी मी एकदा एक्सप्लेन करणार आहे. समजा 4/3 आहे, आपण डिव्हाइड करतो. सो क्वोशंट रिमाइंडर अपॉन डिवायझर. सांगा मग इथे आपला क्वोशंट आहे 1, हा रिमाइंडर आहे आणि हा डिवायझर आहे. बरोबर. सो आन्सर विल बी 1 इंटीजर 1/3. सो आता नेक्स्ट सम आपण कसं करूया. बाय द मेथड ऑफ सबस्टिट्यूशनच करूया. नाही आलं तर मी तुम्हाला हे पण दाखवेल. चला, नाव द फोर्थ सम ट्राय बाय द मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. जिथे जिथे पॉसिबल आहे आपण मेथड ऑफ सबस्टिट्यूशन वापरायची. अगदीच जर ते कॉम्प्लिकेटेड झालं तरच वी आर गोइंग टू सॉल्व इट. बट यू शुड नो द सॉल्विंग मेथड ॲज वेल. तिथे काही जर कोणाला येत नसेल तर मला विचारायचं त्या वेळेला. ओके. फोर्थ सम, द सोल्युशन ऑफ द इक्वेशन x + 24/5 इज इक्वल टू 4 + x/4. हितेश सोडून मला कोणीतरी आन्सर सांगायचं. हितेशनी नाही. परब सांगशील आन्सर फॉर द फोर्थ वन.
परबला नाही आला तर दीप्ती. दीप्तीस ना? मला जरा वेळ लागतो पण हळूहळू विल गेट यूज टू युअर नेम्स. सिक्स्टीन सी ऑप्शन आलं. ओके, लेट मी चेक. तू कसं केलंस मेथड ऑफ सबस्टिट्यूशन? कॅल्क्युलेटर नाही आहे ना आज कोणाकडे? नसेल. ओके, काढा बॅगेतनं, कारण त्याच्यावर पण फटाफट कॅल्क्युलेशन्स करता येतात ना, इन्स्टेड ऑफ डुईंग इट मेंटली. इजंट इट? कमाल आहे, तुम्हाला एवढं कॅल्क्युलेटर वापरायला अलाउड आहे आणि तुम्ही काढत नाही आहात. सो फोर्थचा आन्सर 16 सांगितलं. लेट अस चेक. करेक्ट. ओके, आता मी असाइन करणार हा प्रत्येकाला एक एक सम. ज्याला मी सांगणार त्यांनी मला आन्सर सांगायचं. ओके, आपण इंटरॅक्टिव्ह ठेवायचं, नाही तर मग बोर होईल ना. एकटी मीच बडबड करणार, तुम्ही काहीच बोलणार नाही, असं नाही. वी हॅव टू कीप इट इंटरॅक्टिव्ह. ओके, सो दिस आन्सर इज टोल्ड बाय यू. नाव यू वोंट टेल मी द आन्सर. परब तू सांगणार आहेस नेक्स्ट क्वेश्चनचं फिफ्थचं आन्सर. ओनली परब विल टेल, बाकी कोणीही नाही सांगायचं. हां, आता असं टाईप ऑफ जेव्हा सम येतं की व्हॉट दे हॅव गिवन 8 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. आता तुम्हाला काय दिलंय? आन्सर दिलंय आणि आता तुम्हाला करेक्ट इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. सो आता ह्या केसमध्ये तुम्ही काय करणार? मेथड ऑफ सबस्टिट्यूशन शिवाय दुसरा पर्याय नाही. ओके, सो सबस्टिट्यूट अँड सी. सो 8 + 4, चला कॅल्क्युलेटरवर करा बरं. 8 + 4 किती होतात? 12/4 3. हां, 8 - 5 नाही. फर्स्ट इक्वेशन होईल का? सॅटिस्फाय करेल का 8? नाही. गो टू द नेक्स्ट वन. 4 + 8 12. 12 डिवायडेड बाय 2 इज 6. हां, आणि हे, अरे माझ्याकडे कॅल्क्युलेटर नाही आहे, तुम्ही कॅल्क्युलेटरवरनं सांगा मला. चला पटपट. 18/9 इज 2. सो 6 + 2 इज 8. सो LHS इक्वल टू RHS. सो हे इक्वेशन सॅटिस्फाय करेल का? x इज इक्वल टू 8. येस. सो B इज द करेक्ट ऑप्शन. समजलं? इझी. नेक्स्ट सिक्स्थ वन आता कोण सांगेल मला? दीप्ती ना? दीप्ती ना? हां, तू सांगशील सिक्स्थ, मग भावना सांगणार. आणि त्याच्यानंतरचं 7वं सम मला समृद्धी सांगणार. हां, 7व्याचा आन्सर. सो तुम्ही ते सम सॉल्व केलं तरी चालेल मला. ओके, आता 6चा आन्सर कोण सांगेल? सबस्टिट्यूट अँड सी. सो फटाफट कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करा. चला, कोणाकडे कॅल्क्युलेटर आहे? तुझ्याकडे आहे? कर बरं कॅल्क्युलेट. जर -1 वायची व्हॅल्यू घेतली तर -1 + 11 म्हणजे 10/6 होईल. 10/6 आणि 0, आणि राईट हँड साईडला 6/4. सो A इज इक्वल टू -1 ऑप्शन होईल का? नाही. गो टू द नेक्स्ट. करून बघावं लागेल ना, सगळी आन्सर्स रेडीमेड मिळणार नाही. ओके, आपण 6th वन करतोय. हां, करा कॅल्क्युलेटर. मी आधी आन्सर नाही शो करणार. करा करा करा. डी ऑप्शन आलाय का कोणाचं? काय आला आन्सर? अरे, कुणाचंच आन्सर नाही आला. आन्सर फॉर द 6th वन. Online students, what answer did you get for the 6th one? Please let me know.
कोणाचंही नाही आन्सर आलं. समृद्धी आलं तुझं? दीप्ती? ओके, आय विल शो यू द सोल्युशन. म्हणून मी फर्स्ट टाइमच विचारलं होतं कोणाचं -1/7 आलंय का. पण त्याला दुसरा काही पर्याय नाही. यू हॅव टू गो फॉर ऑल द ऑप्शन्स, म्हणजे सगळे ऑप्शन्स करून बघायचे, देन यू विल गेट द आन्सर. कारण त्यांनी हे डी ऑप्शन दिलंय -1/7. ओके, इफ यू वॉन्ट यू कॅन राईट डाऊन द मेथड ऑल्सो. यू कॅन राईट डाऊन दिस मेथड. ही मेथड लिहून घ्या सगळ्यांनी फॉर दिस पर्टिक्युलर सम. कारण असे जेव्हा थोडंसं कॉम्प्लिकेटेड टाईप ऑफ सम्स येतात तेव्हा हाऊ टू सॉल्व्ह इट यू शुड नो. So the answer for y is -1/7. बरं, ही स्टेप सगळ्यांना कळली आहे का? ही स्टेप आपण काय केलं, जेव्हा असं असतं यू हॅव टू मल्टिप्लाय ईच अँड एव्हरी टर्म इनसाइड द ब्रॅकेट. हां, सो 6y + 6 × 11 दॅट इज 66 झालं इकडे. सिमिलरली 4 × y 4y अँड -4 × 1 इज -4. सो बी व्हेरी केअरफुल विथ द साइन्स. सो बिफोर वी मूव टू द नेक्स्ट सम, मी तुम्हाला हवं असेल तर अकॉर्डिंग टू द चॅप्टर्स मार्क्स डिस्ट्रीब्यूशन सांगते. सो यू कॅन राईट इट डाऊन. सो अगदी फर्स्ट पेजला सगळ्यांनी ना मार्क डिस्ट्रीब्यूशन लिहून घ्या चॅप्टर वाईज. हां, हे आलं सगळ्यांचं? झालं लिहून? सो राईट डाऊन चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्यूशन. फर्स्ट चॅप्टर इज रेशो अँड प्रपोर्शन. रेशो अँड प्रपोर्शन मार्क्स आर 1.75. म्हणजे ॲव्हरेज मार्क्स सांगते. मी आत्तापर्यंतच्या पेपर्सचं सगळं ॲनालाइज करून त्यांनी फाइंड आउट केलं की किती किती मार्क्सना विचारलं आहे चॅप्टर वाईज. ओके, सो रेशो अँड प्रपोर्शन ॲव्हरेज इज 1.75 मार्क्स. नेक्स्ट इंडायसेस 1.83 मार्क्स. लॉगॅरिथम 1.58. नेक्स्ट लिनियर इक्वेशन 1.16. quadratic equation 2.58. linear equation 1.16, quadratic equation 2.58, inequalities 1.25. मी चॅप्टर नेम सांगते. inequalities 1.25. मग आता नेक्स्ट कम्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर कॉल्ड ॲज मॅथमॅटिक्स ऑफ फायनान्स. नेक्स्ट चॅप्टर इज मॅथमॅटिक्स ऑफ फायनान्स. मॅथमॅटिक्स ऑफ फायनान्स तो सगळा चॅप्टर मिळून कॅल्क्युलेटर आहे कोणाकडे? जस्ट कॅल्क्युलेट अँड टेल मी हाऊ मच इज 2.16 + 5.5 + 4.33. So 12 marks. Mathematics of finance, very very important chapter that is asked for 12 marks. Next, permutation and combination 4.16. Permutation combination 4.16. Sequence and series 3.41.
sets and function 3.58, sets and function 3.58. नेक्स्ट मी खूप फास्ट जाते का, लिहिलं का, इथपर्यंत लिहिलं का, रिपीट करू एकदा, रिपीट करू, I'll just repeat. Ratio and proportion 1.75, indices 1.83, logarithm 1.58, linear equation 1.16, quadratic 2.58, inequalities 1.25, mathematics of finance 12 marks, permutation combination 4.16, sequence and series 3.41, sets function 3.58. एवढं झालं लिहून. नेक्स्ट नंबर सिरीज कोडिंग अँड डिकोडिंग म्हणजे लॉजिकल रिझनिंगचा पार्ट आहे. आता नंबर सिरीज कोडिंग अँड डिकोडिंग 4.75, डिरेक्शन टेस्ट्स 4.83, डिरेक्शन टेस्ट 4.83, सीटिंग अरेंजमेंट 3.75, सीटिंग अरेंजमेंट 3.75, blood relation 4.83, blood relation 4.83. नेक्स्ट आता हा जो स्टॅटिस्टिक्सचा पार्ट आहे, स्टॅटिस्टिक्सचा जो पार्ट आहे तो काय केलाय, डिव्हाइड केलाय म्हणूया इंटू 3 पार्ट्स. डिस्क्रिप्शन ऑफ डेटा, डिस्क्रिप्शन ऑफ डेटा इज आस्क्ड इन 6.616 मार्क्स. Description of data 6.16, central tendency 6.33, and measures of dispersion 4.83, measures of dispersion 4.83. so basically हा important chapter है. next chapter is probability, probability 5.41. मग probability मध्ये theoretical distribution, theoretical distribution असं लिहा, theoretical distribution 5.5. so probability ला पण वेटेज भरपूर आहे. नेक्स्ट सॅम्पलिंग थिअरी ऑफ एस्टिमेशन, मी हे ग्रुपवर पण पाठवते आपल्या. ओके, सॅम्पलिंग थिअरी ऑफ एस्टिमेशन मधलं कोरिलेशन, कोरिलेशन इज आस्क्ड फॉर 2.66, रिग्रेशन एनालिसिस 2.91, इंडेक्स नंबर्स 4.33. ओके, आणि ॲट द लास्ट कम्स कॅल्क्युलस. कॅल्क्युलस म्हणजे काय काय, लिमिट्स, डिफरन्शियल कॅल्क्युलेशन आणि इंटिग्रेशन. सो हे दिस इज आस्क्ड फॉर like 4 marks, not more than that. सो ते मी एवढं कव्हर करीनच असं नाही. द रिझन बिंग, तुम्हाला माहिती आहे ना नेगेटिव्ह मार्किंग असतं. सो जर इफ यू आर नॉट शुअर, डू नॉट अटेम्प्ट दॅट क्वेश्चन. हे लक्षात ठेवा. हां, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही आन्सरला शुअर नसाल तर तो करायचाच नाही अटेम्प्ट, अदरवाईज नेगेटिव्ह मार्किंग विल स्टार्ट. हां, सो ते आपल्याला अवॉइड करायचं आहे. सो मी तुम्हाला बेसिक्स नक्की सांगणार आहे कॅल्क्युलस इंटिग्रेशनचे, पण कसं आहे, मोस्ट ऑफ द कॉमर्स स्टुडंट फाइंड इट डिफिकल्ट. सो दॅट इज जस्ट आस्क्ड फॉर 4 मार्क्स. सो बाकीच्या चॅप्टर्समध्ये तुम्ही ते कव्हर करू शकता 4 मार्क्स. सो आय विल टेक दिस चॅप्टर बट ॲट द लास्ट. सो इथपर्यंत कळलं सगळ्यांना? ओके, नाव द नेक्स्ट सम, 7th one. The 7th one, सेवन्थ वन इज, हां, 7th वन चा आन्सर कोण सांगणार होतं मला? समृद्धी? नाही नाही नाही, हो सांगायचं, फक्त सबस्टिट्यूट करायचं आहे. सो लेट्स से फॉर एक्झाम्पल मी 6 घेतलं पीची व्हॅल्यू. हां, सो 6 + 2 इज 8, 6 - 3 इज 3, 8 × 3 इज 24, plus 6 + 3 is 9, 6 - 4 is 2, so 9 × 2 18. उद्यापासून मला सगळ्यांकडे कॅल्क्युलेटर पाहिजे आहे. ओके,
म्हणजे मग तुम्हाला आन्सर करायला सोपं जाईल. यू हॅव कॅल्क्युलेटर विथ यू. इथे मी ओरली करते, माझ्याकडे पण कॅल्क्युलेटर नाही आहे, पण आय एम एक्सप्लेनिंग यू की तुम्ही कसं करू शकता, म्हणून मी ते तसं करते. बघा बरं कुठलं ऑप्शन करेक्ट आहे. आय विल शो यू द आन्सर ऑल्सो, बट फर्स्ट ट्राय. 7 समचा आन्सर कोणीतरी सांगणार आहे मला. समृद्धी, यू आर गोइंग टू ट्राय. चुकलं तरी चालेल, आय एम ओके विथ दॅट, बट यू हॅव टू. नाही, भावना सांगणार होती ना, खरंच की. येस, सो समृद्धी आणि भावना दोघींनी करायचं आहे. मला सांगायचं आहे का कोणतरी आन्सर. कम ऑन, 7th वन. कॅल्क्युलेटर प्लीज आणा फॉर मॅथ्स, तुम्हाला इझी जाईल. आय नो हे आपले डेमो लेक्चर्स आहेत, बट स्टील तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असला की कन्सेप्ट समजायला इझी जातं. हितेशकडे आहे का? ओके. गुड. सो आन्सर इज 6. आता हे सॉल्व कसं करायचं? मल्टिप्लिकेशन करून सॉल्व केलंय. सो इथे तुम्ही जर बघितलं, p + 2 × p - 3 इट इज सॉल्व्ड ॲज p² - 3p + 2p - 6. हे सगळ्याची ॲडिशन. दॅट इज इक्वल टू, त्यांनी एक व्हॅल्यू फाइंड आउट केली, दॅट कम्स टू बी 2p² - 5p. सो तुम्ही जर बघितलं लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला दोन्हीकडे जेव्हा p² असतं, p² विल गेट कॅन्सल्ड. हा येणार आहे p² + -2p², म्हणजे हे येणार, सॉरी, p² + p² दॅट इज 2p². सो दोन्हीकडचे 2p² कट होणार. तर सोपं आहे. दॅट्स द इझिएस्ट मेथड आणि फास्टेस्ट मेथड टू सॉल्व. पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे की सॉल्व कसं करायचं, म्हणून आय एम जस्ट शोईंग यू द सोल्युशन. आणि हवं असेल तर हे सगळे सोल्युशन्स मी ग्रुपवर पाठवते तुम्हाला, सो दॅट यू विल हॅव द आन्सर्स विथ यू. पण दॅट डझंट मीन इथे करायचं नाही. यू हॅव टू वर्क हार्ड, कारण तरच तुम्हाला इझी जाईल. मागच्या आमच्या बॅचमधल्या मेजॉरिटी स्टुडंट्स आर क्लिअर्ड इन मॅथ्स. मागची बॅच. आता त्यांचं बाकीचे सब्जेक्ट्स काही काहींचे राहिले, त्याच्यामुळे त्यांचं क्लिअर नाही होऊ शकलं, पण मॅथ्समध्ये सगळ्यांनी क्लिअर केलं. याचा अर्थ कळतोय तुम्हाला? मॅथ्स इज स्कोरिंग. आणि असेच होते की ज्यांना 11वी 12वीला मॅथ्स नव्हतं, अशीच मुलं होती. मॅक्सिमम पीपल हॅव स्कोर्ड. आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट बॅच. छान परफॉर्म केलं त्यांनी, फॉर मॅथ्स एस्पेशली. ओके, आता पुढचं सम. ओके, 8th सम. सो हे पण बाय द मेथड ऑफ सबस्टिट्यूशनच इझी जाईल. ऑप्शन A I think is not going to work for this. I think तसंच आहे, सगळे ऑडच नंबर्स आहेत. Okay, find out which is the correct answer for the 8th sum. You can write down the sum and solve. त्यांनी काय केलंय, 4, 5 आणि 3x - 1 तिन्हीचा LCM काढलाय. दॅट कम्स आउट टू बी 20 × 3x - 1. सो तसं त्यांनी कन्वर्ट करून घेतलंय दोन्ही साईडला. यू कॅन डू इट लाईक दॅट ऑल्सो. किंवा इझिएस्ट वे काय आहे,
करेक्ट. सबस्टिट्यूशन इज द इझिएस्ट. सबस्टिट्यूशनला दुसरा काही पर्याय नाही आहे. आन्सर D7 का? हां, 13x इज इक्वल टू 91 आलंच होतं. x इज इक्वल टू 7. ओके. सो आता नेक्स्ट सम कसं करणार? सी, आता इफ यू ऑब्झर्व डिनॉमिनेटरमध्ये 0.5, 0.05, 0.005 आणि 0.0005 असं आलं आहे. हां, काय झालं? डाऊट आहे? समजलं नाही आहे? ओके. सो 0.5 आपण कसं करतो? म्हणजे 5 मल्टिप्लाइड बाय 0.1 इज 0.5. 5 multiplied by 0.01 is 0.05. 5 multiplied by 0.001 is 0.005 आणि so on. हां, सो इथे मी तुम्हाला जस्ट एक मेथड दाखवून ठेवते हाऊ इट इज सॉल्व. इथे पण तुम्ही मेथड ऑफ सबस्टिट्यूशन केलं तर जास्त इझी आहे. बट इफ यू सी ओव्हर हिअर, बघा त्यांनी काय केलं, वर खाली 10 नी मल्टिप्लाय केलं इकडे फर्स्ट याला इन ऑर्डर टू रिमूव्ह द डेसिमल. सेकंड याला 100 नी वर खाली मल्टिप्लाय केलं. थर्ड याला 1000 नी आणि फोर्थ याला 10,000 नी. म्हणजे तुम्हाला असं मिळालं. सो इफ यू कॅन सी यू गॉट द डिनॉमिनेटर सेम. हां, सो डिनॉमिनेटर सेम असतं तेव्हा न्यूमरेटर आपण तुम्ही ॲड किंवा सबट्रॅक्ट करू शकता. सो 10x minus 100 plus 1000x minus 10,000 is equal to 0. Solve to get the answer equal to 10. By the method of substitution, option C is the correct option. कळलं सगळ्यांना? So here we come to an end of first exercise in chapter number 2. 2A is done. Easy. आजचं काय 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 कळलं आणि काय काय कळलं नाही ते मला सांगा. कारण कळलं नाही असं असूच शकतं. बिकॉज यू ऑल आर न्यू स्टुडंट्स. सो थोडंसं आपला रॅपो बिल्ड व्हायला वेळ लागणार. करेक्ट? सो यू हॅव टू टेल मी काय काय कळलं आणि काय काय कळलं नाही ते सुद्धा मला सिन्सिअरली सांगायचं. सगळ्यांना कळलं व्हॉट इज अ लिनियर इक्वेशन, हाऊ टू सॉल्व लिनियर इक्वेशन समजलं, हाऊ टू टेक LCM कळलं समृद्धी? हां, कोणाला काही डाऊट? शॅल वी मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट? ओके. नाव इन द टेक्स्टबुक आपल्याला हे वर्ड प्रॉब्लेम स्वरूपातले एक्झाम्पल्स दिलेत इन विच यू हॅव टू फॉर्म द इक्वेशन आणि देन सॉल्व इट. वर्ड प्रॉब्लेम्स ऑफ सिम्पल लिनियर इक्वेशन्स. सो आता फर्स्ट आपल्याला काय दिलं आहे? द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन एक्सीड्स द न्यूमरेटर. एक्सीड्स म्हणजे काय? न्यूमरेटरपेक्षा जास्त आहे बाय 5. अँड इफ 3 इज ॲडेड टू बोथ द फ्रॅक्शन and if 3 is added to both, the fraction becomes 3/4. So find out the fraction. So then he म्हटलं let the numerator be x. So denominator will be x plus 5. का? कारण त्यांनी दिलंय denominator exceeds the numerator by 5. So x upon x plus 5 ह्याला दोन्हीला म्हणजे both to the numerator आणि denominator. If you add 3, you get the answer equal to 3/4. सो आपलं इक्वेशन काय झालं? x plus 3 upon x plus 8 is equal to 3/4. करेक्ट? आणि मग सॉल्व टू गेट द व्हॅल्यू ऑफ x. सो फॉर्मेशन ऑफ सम्स इज इम्पॉर्टंट. जस्ट हा पार्ट लिहून घेतलात तरी चालेल कारण हे टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे. पण आपली पद्धत इथे अशी आहे की सॉल्व्ड एक्झाम्पल्स पण मी सगळे करून घेते. कारण सॉल्व्ड एक्झाम्पल्सवर बेस्ड सम्स खूपदा विचारतात जस्ट बाय चेंजिंग द नंबर्स. सो सॉल्व्ड एक्झाम्पल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. सो न्यूमरेटर जर x धरला तर डिनॉमिनेटर विल बी x plus 5 आणि इफ 3 इज ॲडेड टू बोथ न्यूमरेटर डिनॉमिनेटर
answer becomes equal to 3/4. So x plus 3 upon x plus 8 is equal to 3/4. Solve by cross multiplication to get the answer which is 12/17. आता असे सम्स इथे अवघड वाटतात. हां, पण आता तुम्ही समजा इकडे बघितलं बघा, आता फर्स्ट एक्सरसाइज बी मधलं फर्स्ट सम बघूया आपण. द सम ऑफ टू नंबर्स इज 52 अँड देअर डिफरन्स इज 2. फाइंड द नंबर्स असा क्वेश्चन आहे. जस्ट बाय ॲडिंग यू कॅन गेट द आन्सर. इथे सॉल्व करायची पण गरज नाही, फॉर्म करायची पण गरज नाही. ओके, सो सम ऑफ टू नंबर्स इज 52. मग बघा कुठले कुठले याचे आन्सर प्लस 52 आहे. सगळ्याचे सी मध्ये. So directly you get the answer. No need to solve also. Just by adding and subtracting you'll get the answer. Okay? इतकं easy आहे. आता समजा हे सम केलं आपण. If we do the second sum, the diagonal for rectangle is 5 cm and one of its sides is 4. Find out the area. आता रेक्टँगल आहे, वन ऑफ द साइड 4 दिली आहे, सो दुसरी साइड आपल्याला माहिती नाही आहे. हां, आणि डायगोनल इज गिवन टू अस. त्याने करू शकते, राईट. सो आता तुम्ही बघितलात ABCD इज अ रेक्टँगल. एक साइड दिलेली आहे, दुसरी साइड लेटर इफ वी से इट इज एक्स. हां, आणि डायगोनल इज गिवन एज 5 cm. सो ती म्हणाली तसं पायथागोरस थिअरम यू हॅव टू यूज विच इज करेक्ट. सो फाइंड आउट द अदर साइड. आणि मग आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ अ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ. सो सॉल्व इट टू गेट द आन्सर. आता हे विथ द मेथड ऑफ ऑप्शन्स कसं सॉल्व करणार. करता येईल का, नाही. इथे तुम्हाला काहीतरी करावंच लागेल. म्हणजे आयदर तुम्हाला पायथागोरस थिअरम तरी वापरायला पाहिजे, किंवा तुम्हाला काय करता येईल, एक साइड तुम्हाला 4 दिली आहे, हां, आणि एरियाज दिलेत सगळे. सो एरिया ऑफ अ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय असतो, लेंथ इंटू ब्रेड्थ. सो आपल्याला जर एक साइड दिलेली आहे तर कसं काढणार, सिंपल, बाय डिवाइडिंग. डिवाइड each number by 4. You'll get the answer of the second side. आणि मग ते साइड वरनं तुम्हाला काढता येईल. करेक्ट, नाही कळलं. सी, वन ऑफ द साइड्स इज गिवन टू यू एज 4. हां, दुसरी साइड तुम्हाला फाइंड आउट करायची आहे, त्यांनी तुम्हाला एरिया विचारलाय. ओके, सो एरिया, आता समजा एरिया 12 असेल तर दुसरी साइड 3 असेल ना. वाय, 12 डिवायडेड बाय 4 इज 3. ओके, मग आपण समजा 20 डिवायडेड बाय 4 केलं तर आपल्याला काय येईल, 5 आन्सर येईल. पण त्यांनी लेंथ ऑफ द डायगोनल 5 दिली आहे. किंवा आणखी एक मेथड आहे, पायथागोरियन ट्रिपलेट्स आपण शिकलो होतो. कसे असतात पायथागोरियन ट्रिपलेट्स, आठवत आहे कसं फाइंड आउट करायचं. आता बघा, आपल्याला 2 नंबर्स माहिती आहेत, 4 आणि 5 माहिती आहेत, आणि तिसरा नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कसं करणार, अदर साइड स्क्वेअर. करेक्ट. तसं जर आलं तर आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट मिळणार. सो त्या 3 नंबर्स मधला बिगर नंबर घ्यायचा. हां, सो 4 आणि 5 मधला बिगर नंबर काय आहे, 25. ओके, आणि 4चा स्क्वेअर काय आहे, 4 आणि 5 मधला बिगर नंबर 25 नाही आहे, 5 बिगर नंबर आहे, त्याचा स्क्वेअर 25 आहे. हां, आणि दुसऱ्या नंबरचा स्क्वेअर 16 आहे. सो 25 प्लस 16 करायचं का मायनस 16, पायथागोरस थिअरम असेल तर मायनस का, कारण आपल्याला डायगोनलची लेंथ दिलेली आहे. ओके, सो आन्सर विल कम ॲज 9. स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3. सो मी तुम्हाला काय काय सांगितलं, एकच आन्सर फाइंड आउट करण्यासाठी हे 3 मेथड्स आहेत. आयदर बाय द मेथड ऑफ सबस्टिट्यूशन, किंवा एरिया ऑफ द रेक्टँगल वरून, किंवा पायथागोरियन ट्रिपलेट. तुम्ही कुठलंही वापरू शकता, कारण आन्सर करेक्ट येण्याशी मतलब आहे आपल्याला. अंडरस्टूड.
आता लेट अस गो टू दिस. आता मी लिहायला लावणार आहे. सेकंड सम, प्लीज राईट इट डाऊन. If thrice of A's age 6 years ago be subtracted from twice his present age, then the result would be equal to his present age. Find A's present age. असा क्वेश्चन आहे. ओके, सो Aचं प्रेझेंट एज जर आपण x म्हटलं तर सो ट्वाईस हिज प्रेझेंट एज म्हणजे काय 2x, आणि 6 years ago be subtracted from twice his present age. So 2x minus thrice of his present, म्हणजे thrice of x minus 6. So 2x minus 3 into bracket x minus 6 will give us his present age, that is x. Solve the equation to get the answer. चला हे solve करा. Question 2, please solve it in the notebook. आणि जसं जसं आपण सॉल्व्ड एक्झाम्पल्स करतो तसं तसं मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण सांगणार आहे की कुठले क्वेश्चन्स विचारतात जस्ट बाय चेंजिंग द नंबर्स आत्तापर्यंतच्या पेपर्समधले. सो सेकंड तर आपण कंप्लीट करणार आहोत आणि थर्ड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मार्कच करा. थर्डवाले खूप सम्स विचारतात. प्लीज राईट डाऊन द सेकंड. Online students, if you have any doubts, please ask. Have you asked in the chat box? Option A. Okay, good. So you are giving me answers here as well. I'm happy to see this. Good. ओके, आता हे सम आय थिंक सगळ्यांचं झालं असेल. आता क्वेश्चन नंबर 3 आय रीड. अ नंबर consists of 2 digits. The digit in the tens place is twice the digit in the units place. If 18 is subtracted from the number, then the digits are reversed. Find the number, असा क्वेश्चन आहे. सो आता इथे जर तुम्ही बघितलं, if we say that the digit in the tens place is, everything is हे का, I'll just erase this part. आता समजा तुम्ही टेन्स, ही आपली टेन्स प्लेस आहे, ही युनिट्स प्लेस आहे. डिजिट इन द युनिट्स प्लेस आपण जर एक्स धरला, ओके, सो a number consists of 2 digits in the digit in the tens place is twice the digit in the units place. So हा जर x असेल तर हा 2x होणार. पण आता जसं आपण प्लेस व्हॅल्यू मध्ये बघतो ना, समजा असा एक नंबर मी तुम्हाला दिला, लेट्स से 28. हां, तर ह्याची प्लेस व्हॅल्यू काय आहे 8 युनिट्स, आणि ह्याची प्लेस व्हॅल्यू काय आहे 2 टेन्स. 2 टेन्सचा अर्थ काय, 10 मल्टिप्लाइड बाय दिस डिजिट. करेक्ट. जर 100 असता म्हणजे 3 डिजिट नंबर असता तर इथे काय आलं असतं 100 मल्टिप्लाइड बाय दिस डिजिट, जे आपल्या केसमध्ये नाही आहे, पण आय एम जस्ट सेइंग. हां, सो
दिस इज द क्रायटेरिया दॅट इज गिवन टू अस. आणि त्यांनी काय सांगितलं, इफ 18 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द नंबर देन द डिजिट्स आर रिव्हर्स्ड. सो डिजिट्स आर रिव्हर्सचा अर्थ काय होणार, हा एक्स होणार आणि हा 10 इंटू एक्स होणार आणि हा 2x होणार. करेक्ट, डिजिट्स आर रिव्हर्स्ड. सो तुम्ही इथे बघितलात ते त्यांनी सॉल्व्ह केलंय बेसिकली. सो 10 इंटू 2 20, 20x प्लस x मायनस 18, कारण इफ 18 इज सबट्रॅक्टेड देन द डिजिट्स आर रिव्हर्स. सो डिजिट रिव्हर्स झाल्यावर काय येणार, 10x आणि 2x. हे कळलं? करेक्ट. आपले आणि त्यांचे मॅच होत आहेत. सो दिस इज द मीनिंग ऑफ इट. सो यू हॅव टू अंडरस्टँड दिस व्हेरी वेल. सो इक्वेशन केलं, सबस्टिट्यूट केलं टू फाइंड आउट द आन्सर. आपण डायरेक्ट सबस्टिट्यूट पण करू शकतो, आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल असतात. करेक्ट. पण हे टाईप ऑफ सम विचारतातच. मग ह्याच्यात वेगवेगळे व्हेरिएशन्स असतात. इथे त्यांनी आता दिलं 18 इज सबट्रॅक्टेड. मग तुम्हाला असंही देऊ शकतात की सम नंबर इज ॲडेड आणि इवन दो द डिजिट्स आर रिव्हर्स इट रिमेन्स द सेम. हां, सो ह्याच्यात व्हेरिएशन्सवाले क्वेश्चन्स विचारतात. सो प्लीज राईट दिस डाऊन. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सम. आणि त्याच्या आधी हे लिहून घ्या त्या समच्या मध्ये. सो 10 युनिट्स अँड राईट दिस डाऊन. Don't write this. Don't write this. सो हे कळलं, डिजिट्सचा रिव्हर्स्ड म्हणजे काय समजलं आता? ओके. सो नाव प्लीज राईट दिस सम डाऊन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मार्क करा हे, ह्याच्यावर सम्स विचारतातच एक्झाममध्ये. Sorry. So write both sums so that we will finish with all the solved examples for today. And tomorrow आपण एक्सरसाइज करूया पुढचा. So the third sum is important. Let me read the next sum. Okay, आता next sum मी वाचते. For a certain commodity, the demand equation giving demand in kg for a price P in rupees per kg is D is equal to 100 multiplied by 10 minus P. So this is the equation that is already given to us. Supply equation
गिविंग द सप्लाय S in kg फॉर अ प्राइस P in rupees per kg. सो Sचं इक्वेशन दिलं आहे 75 into bracket P minus 3. Market price is such at which demand equals supply. So त्यांनी इथे straight away दिलं आहे की demand is equal to supply. So you have to just equate both the equations. So 100 into bracket 10 minus P is equal to 75 into bracket P minus 3. So इथे त्यांनी equate केलं if you see. So आता what is 100 into 10? 1000 minus 100p is equal to 75p minus 225. Solve to get the value of p equal to 7. So जर 7 market price आली तर required quantity is 100 into 10 minus 7, that is 300 kg, and the quantity sold is 75 into 7 minus 3, that is 300 kg. So x ची value आल्यावर substitute it in the given equations to get the answer. कळलं? सो आधी काय करायचं, बोथ इक्वेशन्स आपण इक्वेट केली, सॉल्व केली टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ पी, आणि मग सबस्टिट्यूट केली द व्हॅल्यू इन दिस इक्वेशन टू गेट द डिमांड अँड सप्लाय. अंडरस्टूड? सो राइट दिस डाउन एज वेल. मला परबकडे बघून माझ्या एका ओल्ड स्टुडंटची आठवण येते. हितेश, तुला वाटतंय साम्य? मानस नाही, मला हाच वाटतोय. सोहम सारखा तो लुकालाईक आहे बराचसा. सोहम इज वन ऑफ द हायेस्ट मार्क्स अचीवर स्टुडंट ऑफ आवर बॅच. यू लुक लाईक हिम ओनली. So I think we will stop here for today. If anyone has any doubts, online students, if you have any doubts, please ask, or you can ask in the group as well. Okay, no problem. So I hope आजचं लेक्चर सगळ्यांना समजलंय. नाही कळलं तर विचारा. So we will stop here for today. So bye bye everyone. See you tomorrow.